आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरिजा ह्याच्यात सुटकच शकणार ना शिल्लक ना. वा वा वा, अगदी हेच असंच पाहिजे होतं मला. नाही नाही तर तुमका हवे तर सगळा करीत, पण ह्या कामासाठी लागणारे सगळे पैसे पाठवून द्या. तुम्ही पैशाची अजिबात काळजी करू नका. तुम्हाला पाहिजेत तेवढे पैसे मी देईन. ठीक आहे. बरं चला आता ठेवते फोन. हा ठेवा. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. चिरला का ना. ही गिरिजा कुठे गेली? सिस्टर, गिरिजाला पाहिला का तुम्ही? माहित नाही, आता त्या इथेच होत्या. हा बरं ठीक आहे, मी बघतो. ती टवळी ना गेली तोंड काळं करून. माझ्याशी बोलताय तुम्ही? हो. हो, हे काय बोलण्याची पद्धत झाली का? म्हणजे आता काय आम्ही बोलायचं पण नाही का? कोण तुम्ही? त्या बयेनं ज्या मुलाला उडवलं ना त्याचे आम्ही मामा मामी आहोत. मामा मामी फक्त नावाला आहोत. आमच्या पोरासारखा आहे तो, पोरासारखा. हे बघा, ओरडू नका. ओरडून काही होणार नाहीये. अजून तर काही करतच नाही होत आम्ही. जर आमच्या मुलाला काही झालं ना तर सोडणार नाही आम्ही, गप्प बसणार नाही. पोलिसात देऊ त्या पोरीला. हे बघा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. मला मान्य आहे गिरिजाच्या गाडीचा धक्का लागल्यामुळे तुमच्या मुलाला लागलंय, पण चूक तुमच्या मुलाची पण आहे. अहो, तो रॉंग साइडने येत होता ऍक्च्युली. ए ऍक्च्युली वाल्या, माझ्या पोराची काय चूक काढतो रे? तिला डोळे नव्हते का? तिला नाही का आवरता आली गाडी? हो, आता गाडी स्पीड मध्ये असेल, कशी आवरेल ती? अरे पण एवढ्या स्पीडला गाडी चालवायची कशाला? त्या पोरीचीच चूक आहे. आणि तू माझ्या पोराची काय चूक काढतो रे? एवढी मोठी सायकल दिसली नाही तिला? अहो, पण तुमचा मुलगा अचानक सायकल घेऊन मध्ये आला असेल तर कसं दिसेल? अचानक यायला ते काय विमान आहे का? त्या मुलीने ना मुद्दामच उडवलंय माझ्या मुलाला. आमच्यासारख्या गरीबाची काही किंमतच नाही, त्याच्या जीवाची काही पर्वाच नाहीये यांना. हे बघा, मुद्दाम वगैरे काय केलेलं नाही. मुद्दाम जर तिने केलं असतं ना तर तुमच्या मुलाच्या काळजीने इथे बसली नसती ती. आता लोकांनी बघितलंय म्हटल्यावर थांबावंच लागलं असेल तिला, नाही तर गेली असती पळून. हे बघा, रडू नका, रडू नका तुम्ही, रडू नका प्लीज. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो, गिरिजा नर्स आहे.